प्रवचनामध्ये काल आपण हे समजून घ्यायला सुरुवात केली की खरोखर किती महत्त्वाचं आहे हे समजून घेणं की जगामध्ये प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा आत्मिक दर्जावर असते आणि नंतर प्रत्येक गोष्ट शारीरिक जीवनामध्ये घडत असते. कोणतीही अशी घटना नाही, कोणतीही अशी गोष्ट नाही की जी पहिल्यांदा शारीरिक जीवनात घडत असेल आणि नंतर आत्मिक जीवनात घडत असेल. अशी कोणतीही गोष्ट नाही. काल आपण परमेश्वर कृपेने हे पाहायला सुरुवात केलं होतं. प्रत्येकाला आवाज येत आहे? जे ऑनलाईन हजर आहेत त्यांना स्पष्ट आहे आवाज? थँक्यू. तर लक्षात घेऊ आपण परमेश्वरामध्ये की आत्म्यांची म्हणण्याच्याऐवजी आत्म्यांच्या द्वारे जी देवाणघेवाण होत असते ती देवाणघेवाण आपल्या समोर जरी आपल्याला दिसत नसेल तरी आपल्याला समजून येऊ शकतं की कुणीतरी काहीतरी करत असल्याशिवाय किंवा कुणीतरी काहीतरी करायला सुरुवात केलेली असल्याशिवाय ही देवाणघेवाण होऊ शकतच नाही. काही गोष्टी आपण बघतो कधी कधी की आपल्याला कळत नाही की जे घडतंय ते कसं काय घडत आहे, जे काही होत आहे ते कसं काय होत आहे, कशामुळं होत आहे. कधी कधी आपल्याला पटत नाहीत अशा सुद्धा घटना घडतात. ख्रिस्त प्रभू येशूमध्ये आज मला तुम्हाला सांगू द्या, आज आपण सगळं परमेश्वरामध्ये विशेष करून स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवून ही कबूल करूया की खरोखर प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट आत्मिक जगामध्ये पहिल्यांदा घडवली जाण्याचा प्रयत्न नेहमी केला जात असतो. कारण तसंच परमेश्वराने हे जग बनवलेलं आहे. वचन सांगतं की देव आत्मा आहे. गॉड इज स्पिरिट. फादर गॉड इज स्पिरिट. अवर फादर गॉड, अवर लॉर्ड जीसस क्राइस्ट, अवर पर्सनल सेवियर, ही इज अ स्पिरिट एंटिटी. ॲक्च्युली एंटिटी म्हणता येणार नाही. ही इज अ स्पिरिच्युअल पर्सन. तो स्पिरिट आहे पहिल्यांदा. त्याने एक देह धारण केला होता. पण प्रभू येशू स्वर्गीय पिता परमेश्वर हा एक आत्मा आहे. आपण वाचूया वचन योहानाचं पुस्तक, योहान शुभवर्तमान, त्याचा चौथा अध्याय 24वा वचन. 24वा वचन. हां, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. बरोबर. परमेश्वर आत्मा आहे. मग आपण हे समजून घ्यायला पाहिजे, आपला परमेश्वर स्वतः आत्मिक आहे. आपला परमेश्वर स्वतः आत्मिक आहे. त्यामुळे त्यांनी बनवलेलं जग सुद्धा पहिल्यांदा आत्मिक प्रिन्सिपल्सना फॉलो करतच चालतं हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. जरी आपल्याला एखादी गोष्ट दिसत नसेल, बुद्धीला पटत नसेल, त्याचा अर्थ हा नाही की तसं काहीही चालत नाही. आपल्या प्रत्येकाला आत्तापर्यंत नेहमी एक उदाहरण समजलेलं आहे की वारा किंवा हवा आपण ज्याला म्हणतो ते दिसत नाहीत. कितीतरी प्रकारचे वारे आहेत. पूर्वेचा वारा, दक्षिणेचा वारा, पण कोणताही वारा मनुष्य पाहू शकत नाही उघड्या डोळ्यांनी. समजून घ्यायची गोष्ट आहे त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचं आहे आत्मिक जग. आत्मिक जग हे आपल्या सगळ्यांना समजून जर घेतलं तर आपल्या जीवनामध्ये कोणत्या घटना घडू द्यायच्या आणि कोणत्या घटना घडू नाही द्यायच्या हे परमेश्वराकडनं आपण बदलवून घेऊ शकतो. परमेश्वराकडनं आपण हे बदलवून घेऊ शकतो. वचन सांगतं हिजकिया राजाला परमेश्वराचं वचन परमेश्वराने पाठवून दिलं होतं. कुणाकडून? यशाया संदेष्टाकडनं. काय वचन पाठवलं होतं? की तू तुझ्या परिवाराची निर्वाह करून टाक. येणाऱ्या 15 दिवसात की 6 महिन्यात, काही दिवसामध्ये परमेश्वर सांगितलं की तुला मी मारणार आहे. 6 महिन्यात त्याच्या देवांना सांगितलं होतं का 6 दिवसात. आणि त्याने पश्चाताप केला परमेश्वरामध्ये. ॲक्च्युली त्याने अशी प्रार्थना केली. खरं तर पश्चाताप म्हणण्यापेक्षा प्रार्थना त्याने अशी केली की तेव्हा माझ्या सत्कर्मांची आठवण कर. माझ्या मागच्या जीवनात म्हणजे काय सत्कर्म केले असतील त्याची आठवण कर. आणि त्यांची आठवण कर ही प्रार्थना केल्या केल्या देवाने लगेच यशाला निरोप पाठवला. यशाला सांगितलं की माघारी फिर, माझ्या द्वारे निवडण्यात आलेल्या त्या राजाकडे परत जा आणि त्याला सांग की परमेश्वर देव तुझा जीव घेणार नाही. परमेश्वर तुझा देव तुझा जीव घेणार नाही तर तो आणखी 15 वर्ष तुला तुझा जीव वाढवून देत आहे. दुसरे राजे 2 किंग्स त्याचं 20वा अध्याय चॅप्टर नंबर 20 वचन क्रमांक 3 वर्स नंबर 3 and from
दॅट ऑनवर्ड्स. हे परमेश्वरा, हां मी तुझ्या समोर सत्तेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे याचे स्मरण कर अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचतो. तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला. जा त्याच्याकडे परत आणि त्याला सांग की तुझं आयुष्य मी 15 वर्षांनी वाढवतो. 15 वर्षांनी वाढवत आहे. समजून घ्या, आपल्याला आत्मिक जगामध्ये परमेश्वराकडनं बदल करून घेता येतात, गोष्टींना ॲड करता येतं, गोष्टींना डिलीट करता येतं, गोष्टींना बदल करता येतो. पण हे परमेश्वराकडून आपल्यासाठी केलं जाण्याकरता आपण पहिल्यांदा आत्मिक जगामध्ये परमेश्वराचे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. जग आणि जगातल्या प्रत्येक गोष्टी ह्या आत्म्यांच्या द्वारेच कार्यान्वित आहेत. कार्यान्वितचा अर्थ काय? चालवल्या जातात. समजून घ्यायची गरज आपल्या प्रत्येकाला. वचन काय सांगतं? अशुद्धात्मा माणसातून बाहेर निघाला म्हणजे तो निर्जल स्थळी जातो, जिथं कुणीही माणसं राहत नाहीत तिथं जातो, राहायचा प्रयत्न करतो आणि काय म्हणतो? मला इथं राहावे ना, मला इथं राहायला जमेना. मी काय करतो? माझ्या पूर्वीच्या घरात परत जातो. याचा अर्थ आत्मे, त्यात अशुद्धात्मे माणसाला त्यांचं घर म्हणतात. मग हे आपल्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की ह्या जगामध्ये आणि ह्या जगाच्या प्रत्येक गोष्टी ज्या काही चालतात त्या सगळ्या, एखादी नाही त्या सगळ्या आत्मिक जगामध्ये आत्म्यांच्याद्वारे चालवल्या जात असतात. सापडलं वचन? त्या आत्मिक जगाद्वारे आत्म्यांच्याद्वारे चालवल्या जात असतात. थँक्यू. मत्तेकडून शुभवर्तमान 12वा अध्याय 43 आणि 44. काही थँक्स. अशुद्धात्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन आणि तिथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. ह्याचा अर्थ आपण समजून परमेश्वरामध्ये काय घ्यायचं आहे? माणसांना अशुद्धात्मे स्वतःचं घर क्लेम करतात, स्वतःचं घर असं समजतात. लक्षात घ्या, फिजिकल शरीर असणाऱ्या, शारीरिक शरीर असणाऱ्या माणसांना ते काय म्हणतात? आमचं घर. मग आपण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आपलं शरीर आत्म्यांचं घर बनायचा प्रयत्न त्यांच्या नजरेमध्ये ते करायचं करतात. एखाद्या माणसाचं शरीर, एखाद्या माणसाचं संपूर्ण जीवन त्यांची प्रॉपर्टीमध्ये समजतात. याचा अर्थ ह्या जगामध्ये आत्म्याशिवाय होत नाही असं काहीही नाही. जे काही चालतं, ज्या कोणत्या हालचाली चालतात, ज्या कोणत्या घटना घडवल्या जातात त्या सगळ्यांना जबाबदार म्हणता येणार नाही, पण आत्म्यांच्या द्वारे करवल्या जायचा प्रयत्न होतात. दुष्टात्मे एखाद्याचा हात पकडून एखादा खून करायला लावत नसतात. दुष्टात्मे त्याच्या मनामध्ये ते विचार घालतात. अशुद्धात्मे एखाद्याला आपल्या पतीच्या विरुद्ध जायला लावत नाहीत. तुझ्या पतीच्या विरुद्ध तू जाण्यासाठी तुझ्या मनामध्ये विचार घालतात. थोडक्यात जबाबदार म्हणता येतं त्यांना, कारण त्यांच्याद्वारे हे विचार पाठवले जातात. सर्प त्या स्त्रीला काय म्हणाला? बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असं तुम्हाला देवाने सांगितलंय का? बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका असं तुम्हाला परमेश्वराने सांगितलंय का? म्हणजे लक्षात घ्या, पहिल्यांदा तिच्या मनामध्ये हा विचार घालणारा कोण होता? साप होता. मग सापाकडे हा विचार पाठवला कुणी? आपण समजून घेऊ शकतो परमेश्वराकडनं. इतके दिवस परमेश्वरामध्ये सर्व काही चांगलं त्यांचं चालू असताना अचानकपणे एके दिवशी त्यांच्याकडं साप गेला. त्याला त्यांच्याकडं नाही, आदामाच्या पत्नीकडे गेला आणि तेव्हा तिला म्हणाला. म्हणजे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ह्या जगामधल्या प्रत्येक गोष्टी आत्म्यांच्याद्वारे चालवल्या जायचा प्रयत्न केला जातो. मी काय म्हणतो? माझ्या शब्द टाका, प्रयत्न केला जातो. आत्मे थांबत नाहीत त्यांचं काम करणं. मोशे परमेश्वरामध्ये गाढ निद्रेमध्ये गेला, मोशे वारला, मोशे एक्सपायर झाला, त्याचं शरीर खरतं. त्यावेळेस वचन सांगतं की स्वर्गदूत लगेच त्यात मिखाईल, कुणीही स्वर्गदूत, कुठलाही स्वर्गदूत नाही, मिखाईल स्वतः तिथं गेला. कशा करता? मोशेचं शरीर परमेश्वराने कुठं गाडलेलं आहे ते पाहण्याकरता. प्रत्येकाला आवाज येतो स्पष्टपणे? आवाज क्लिअर आहे? थँक्यू. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं की ते शरीर शोधण्यासाठी
तिथं मिखाईल स्वर्गदूत गेला. आणि वचन सांगतं की त्याच ठिकाणी सैतान सुद्धा गेला होता. सापडलं वचन? वाचा आपण 2 मिनिटं. यहूदाचं पत्र 1 अध्याय 9 वचन. यहूदाचं पत्र 1 अध्याय 9 वचन. सापडलं? वाचा. आद्य देवदूत मिकायल याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो दजला नाही. तर प्रभू तुला धमकावो एवढेच तो म्हणाला. ह्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो की त्यांच्या नादी सैतान सुद्धा लागत नव्हता. तरी सुद्धा ते सैतानाच्या पण नादी लागत नव्हते. पण दोघं सुद्धा नेहमी त्या गोष्टीच्या मागे असायचे की ज्या गोष्टीद्वारे परमेश्वराचा महिमा होणार असायचा. समजून घेऊ शकतो मग परमेश्वराकडे ही गोष्ट की मोशेचं शरीर घेऊन सैतानाला फायदा काय होणार होता. त्या जागेत तो लोकांना काहीतरी एखादी वास्तू उभा करायला सांगितलं असता, त्याच्या कबरीची आराधना करायला सांगितलं असता. जसं त्यांना त्याने त्या सोन्याच्या वासराची आराधना करायला सांगितली, तसं मोशेला देव म्हणून म्हणा त्यांनी सांगितलं असतं. परमेश्वराने त्यामुळे त्याला मोशेचं पार्थिव शरीर सापडून दिलं, मृत शरीर सापडू दिलं नाही. परमेश्वराने आपल्याला समजून घेणं हे परमेश्वरामध्ये खूप गरजेचं आहे की आत्मे प्रत्येकच गोष्टीच्या मागे आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मागे, मग ते स्वर्गदूत असोत, देवदूत असोत किंवा दिव्यदूत असू देत. परमेश्वराचे स्वर्गदूत, देवदूत किंवा दिव्यदूत असो, किंवा मग सैतानाला साथ देणारे दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे कुणीही असो, सगळेजणांना परमेश्वराचा महिमा जिथे जिथे होणार आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग जर का आपल्या एखाद्या कृतीमधनं, आपल्या एखाद्या निर्णयामधनं परमेश्वराचं गौरव होणार असेल, परमेश्वराचा महिमा होणार असेल, तर आपण लगेच स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे की ह्या कृतीला घडवण्याकरता, ह्या कृतीला पार पाडण्यासाठी ॲब्सोल्युटली स्वर्गदूत, देवदूत आणि दिव्यदूत सहभागी आहेत. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं. मोशेद्वारे परमेश्वराचा महिमा करून घेणार होता. वाचा पण 2 मिनिटं वचन. माझ्या मते निर्गमच्या पुस्तकात अध्याय क्रमांक मी सांगतो. निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 पहिल्या वर्षापासून वाचूया आपण. अध्याय क्रमांक 15. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. एक मिनिट. दुसरा अध्याय वचन क्रमांक 3 पासून पुढे त्याला लपून ठेवता येईना हा. म्हणून तिने लवाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपटली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेवले. आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. का बरं तिने असं केलं? तिने असं का केलं? मोशेच्या आईने असं का केलं? काय केलं वचन प्रतवास? मोशेच्या आईने काय काय केलं? पुढे त्याला लपून ठेवता येईना हा. म्हणून तिने लवाळ्यांचा एक पेटारा करून हा. त्याला डांबर व राळ चोपडली. हा. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेवले. बरं. आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. का तिने असं केलं? कोणी? मोशेच्या आईने असं का केलं बरं? वचन सांगतं त्याचा जन्म परमेश्वराने एका हेतूसाठी केला होता. तो हेतू काय होता? इस्रायल लोकांना परमेश्वराच्या आराधनेकरता
मिस्राच्या दास्यातून सोडवणं, बरोबर? हा हेतू होता. आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने मोशेचा जन्म करवला होता. पण हा मोशेचा जन्म परमेश्वराने करवल्या सैतान सुद्धा शांत बसला नाही. वचन क्रमांक 1 पासून वाच. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. बरोबर. पहिला अध्याय त्यातले शेवटचे काही वचन म्हणून पहिला अध्याय किती शेवटचं वचन? 20 पासून वाच. याबद्दल देवाने सुईणीचे कल्याण केले. इस्रायल लोक नाही 18. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईंना बोलावून विचारले, तुम्ही हे का केले? मुलगे का? त्यांना मातीचा गारावर विटा करायला आणि शेतात हर तऱ्हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. 2 इब्री सुईणी होत्या. एकीचे नाव शिप्रा व दुसरेचे नाव पुवा. त्यांना मिस्राच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळातपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्याला जेवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. वचन काय सांगतं? मोशेचा जन्म होऊच नाही म्हणून सैतानने सुद्धा धडपड चालू केली होती. सैतानने सुद्धा कामं चालू केली होते. सैतानाला समजलं होतं मोशे जर जन्मला तर परमेश्वराचा महिमा होणार. मोशे जर का लहानाचा मोठा झाला आणि त्याला त्याचं पाचारण समजलं तर परमेश्वराचा महिमा होणारच. सैतान ही गोष्ट समजून घेतला होता. म्हणून आपल्याला देखील ही गोष्ट कळणं, आपल्याला देखील ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की परमेश्वरामध्ये जर आपण एखादी गोष्ट करतोय आणि त्यातनं जर का परमेश्वराचा महिमा होणार आहे तर आपण लगेच सावध व्हायला पाहिजे. आपण कधी कधी नको. चला उदाहरण घेऊया. आपण परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी एका घरामध्ये आपण प्रार्थना करता चाललोय. एका घरामध्ये आपण मध्यस्थीच्या सहभागितेसाठी चाललोय. एका घरामध्ये समजा आपण सगळेजण त्या लोकांना परमेश्वराची इच्छा समजावून सांगायला चाललोय. आता ह्यातनं परमेश्वराचा गौरव होणार आहे का ह्यातून परमेश्वराची नावाची बदनामी होणार आहे? 100% परमेश्वराचं गौरव, 100% परमेश्वराचा महिमा होणार आहे. मग ह्या वेळेस आपण लगेच स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे. काय समजावून सांगितलं पाहिजे? की तू परमेश्वराचा महिमा काढा जायचं ठरवलंय, तू परमेश्वराचा गौरव काढा जायचं ठरवलंय, तर जास्त सावध हो. तर कारण जेव्हा आपण ठरवतो, जेव्हा माणसं ठरवतात की परमेश्वराचा गौरव मी करणार, त्यावेळेस सैतान लगेच म्हणत असतो ठीक आहे, मी सुद्धा तुला परमेश्वराचा गौरव करू देणार नाही, मी सुद्धा परमेश्वराचा गौरव करण्यापासून तुला रोखायचं काम करतच राहणार. सैतानाला समजलं होतं की हे दोघे जर का एदेन बागेमध्ये राहिले, आदाम आणि हवा जर एदेन बागेमध्ये राहिले तर ह्यांना संपूर्ण पृथ्वीवर अधिकार मिळवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. सगळ्या पृथ्वीला स्वतःच्या सत्तेखाली आणण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण परमेश्वराची उपस्थिती तिथं होती. आणि परमेश्वराच्या उपस्थितीत, धन्यवाद परमेश्वर स्वर्गीय पित्या, जो कोणी राहतो त्याला सत्तेखाली सगळं काही आणायला वेळ लागत नाही. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. का दावीद राजा स्तोत्रसंहिता 51 मध्ये असं म्हणाला, देवा तुला दुसरं काय माझ्यापासून काढून घ्यायचं ते काढून घे, पण मात्र तुझ्या आत्म्याची उपस्थिती तेवढी माझ्यापासून काढून घेऊ नको. तुला माझ्यापासून पैसा काढून घ्यायचा आहे, काढून घे. तुला माझ्यापासून आरोग्य काढून घ्यायचं आहे, काढून घे. परंतु तुझा पवित्र आत्मा आणि तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती 51 मध्ये दावीदाने सांगितलं स्तोत्रसंहिता माझ्यापासून देवा काढून. कारण त्याला कळलं होतं जिथं देवाचा आत्मा तिथे विजय, जिथं देवाचा आत्मा तिथं आनंद, तिथं शांती, तिथं समाधान, तिथं आत्म्यांची फळं वास करतात. हे समजून घेतलं होतं दावीदाने. आणि हेच सैतानाला पण पहिल्यांदा माहित होतं. दावीदापेक्षा पण अगोदर सैतानाला माहित होतं. काय माहित होतं? की जिथं परमेश्वराचा आत्मा उपस्थित, जिथं परमेश्वराचा आत्मा उपस्थित, तिथं माणसं खूप पुढे जाऊ शकतात. माणसं परमेश्वरामध्ये खूप वाढले जाऊ शकतात. माणसांच्या प्रत्येक गरजा तर गरजाच, इच्छा सुद्धा परमेश्वर पूर्ण करत राहतो. हे समजलं होतं लोकांना हे सॉरी सैतानाला हे समजलं होतं. म्हणून सैतानाने आदाम आणि हवेला बागेतनं बाहेर काढण्यासाठी ती चाल खेळली. आपल्याला काय वाटतं?
हवेमुळे झालं, हवेमुळे नाही झालं, हवेने समजून नाही घेतलं म्हणून झालं. तिने जर का समजून घेतलं असतं की हा साप जो मला जे काही सांगायला आलेला आहे ही त्याची बुद्धी नाहीये, 100% ह्याच्या बुद्धीला कुठेतरी सपोर्ट करत आहे, 100% ह्याच्या बुद्धीला कुठेतरी काही खत पाणी घालत आहे, म्हणून ह्याच्या बुद्धीमध्ये तो विचारला, तो विचार ह्याच्या मुखामधनं बाहेर काढला. नाहीतर ह्याच्या बुद्धीला अशी विचारणं शक्यच नाही. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं की त्यांनी समजून घेतलं नाही. आणि ह्याच्याच बरोबर विरुद्ध त्या दुसऱ्या अध्यायामध्ये निर्गमच्या पुस्तकात मोशेच्या आईने समजून घेतलं. काय समजून घेतलं? परमेश्वराच्या महिमेसाठी माझा मुलगा जन्माला आलेला आहे, माझ्या मुलाला मला जिवंत राखणं गरजेचं आहे, माझा मुलगा जिवंत राहणं गरजेचं आहे, म्हणून तिने त्याला सोडून बिनधास्त दिलं. राहाबने ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली होती. ज्या गावात मी राहत आहे, ज्या देशाची मी नागरिक आहे, ज्या ॲक्च्युली शहराची, येरिको हा खूप मोठा एक शहर होता, जेरिको, ज्या शहराची मी नागरिक आहे, भले त्या शहरातल्या लोकांच्या विरुद्ध गेलं तरी परवडलं, पण परमेश्वराच्या लोकांच्या आणि परमेश्वराच्या विरुद्ध जाणं म्हणजे स्वतःहून आपल्या मृत्यूला आमंत्रण तिने समजून घेतलं होतं. म्हणून म्हणजे सांगतो ती स्वतः तर वाचवली गेलीच गेली, तिच्यासोबत तिच्या परिवारातले हर एक जण, तिच्या परिवारातले तिच्यासोबतचे सर्वजण परमेश्वराच्या कृपेमुळं वाचवले गेले. म्हणून आपल्याला परमेश्वरामध्ये हे समजणं गरजेचं आहे. काय समजणं गरजेचं आहे? काय समजणं गरजेचं आहे? की परमेश्वरामध्ये जगत असताना, परमेश्वरामध्ये परमेश्वराच्या इच्छेने चालत असताना आपण सगळेजण हे समजणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येकाला की प्रत्येक गोष्ट ही आत्मिक जगामध्ये पहिल्यांदा घडवली जाते. प्रत्येक गोष्ट. आता येतो आवाज? ओके, थँक्यू. प्रत्येक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे परमेश्वरामध्ये आत्मिक जगामध्येच गोष्टी घडवल्या जातात पहिल्यांदा. त्यांना जर का आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे ते चेंजेस परमेश्वराच्या कृपेने करता येतात. परमेश्वर स्वर्गीय पित्याने शेवटपर्यंत सैतानाला कळू दिलं नाही की प्रभू येशूचं मरणं संपूर्ण लोकांच्या भल्याचं, कल्याणाचं आहे. सैतानाला समजच नाही की प्रभू येशू मरणं म्हणजे प्रभू येशूला स्वर्गीय पिता उठवण्याचं कारण आहे. कारण प्रभू येशू जर का मेला नसता तर स्वर्गीय पिता प्रभू येशूला उठवला नसता आणि मेल्याशिवाय पापापासून कायमची मुक्ती मिळवता आली नसती. म्हणून खरं तर स्वर्गीय पित्याने प्रभू येशूला मरू दिलं. संपूर्ण जगाचं पाप प्रभू येशूवर लादलं. कारण परमेश्वराला संपूर्ण जगाचं पाप एकदाच हरण करायचं होतं. आजपर्यंत ते केलेलं परमेश्वर धन्यवाद देतो त्यासाठी. समजून घ्या आपण सगळेजण. आपल्या घरातलं, आपल्या जीवनामधला कोणताही मुद्दा घ्या, लहानातल्या लहान मुद्द्यापासून मोठ्यातल्या मोठ्या मुद्द्यापर्यंत आपण जर का व्यवस्थित तपासलं, आपण जर का व्यवस्थित अभ्यास त्या गोष्टीचा केला तर दिसून येईल आपल्याला, समजून येईल आपल्याला आणि पवित्र आत्मा समजावून सांगेल सुद्धा आपल्याला की आत्म्यांचं यामागं व्यवस्थितपणे एक शिस्तबद्धपणे कामकाज केलं गेलेलं आहे आत्म्यांचं. जर ते आपण समजून घेतलं तर लक्षात घ्यावं सगळेजण, आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्याला अपयश बघावं लागणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही त्रास सहन करावा लागणार नाही. रोग आजार काय असतात आपल्या शरीराला कळणार नाही लांब लांबपर्यंत, कित्येक वर्षापर्यंत. उलट परमेश्वराचे असे सेवक आहेत आज सुद्धा परमेश्वरामध्ये होऊन गेले परमेश्वर सेवक की त्यांच्या मृत्यूच्या कित्येक दिवस अगोदर परमेश्वर त्यांना कळवलं होतं तुमच्याकडे इतके दिवस शिल्लक आहेत, जे काही करायचं ते करून घ्या, कारण मी तुम्हाला माझ्याकडं बोलवून घेत आहे. विचार करा, परमेश्वर सेवकांना त्यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा माहिती झाली होती परमेश्वराकडनं. मग आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे का नाही करायची तिच्या व्याप्त आठवतात, करायची आहे का करायची नाही आहे हे विशेष करून आपल्याला प्रत्येक वेळेस ना परमेश्वराकडनं समजून घेता येऊ शकतं. प्रत्येकच वेळेस वचन सांगतं परमेश्वराचं. नतनेल एका आय थिंक उंबराच्या तो कुठल्या तरी एका उंबराच्या झाडाखाली
बसला होता आणि शोक करत होता, उदास होता. वचन सांगता परमेश्वराचं, जेव्हा तू उंबराच्या झाडाखाली बसला होतास तेव्हा तुझं मी रडणं ऐकलेलं आहे, तुझी हाक मी तिथनंच ऐकलेली आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आपल्या जीवनातली कुठलीही गोष्ट परमेश्वरापासून लपलेली नाही, आणि म्हणूनच अशुद्धात्मे, दुष्टात्मे, दुरात्मे आणि सैतान ह्याच्यापासून सुद्धा लपलेली नाहीये. प्रार्थना आपण अशा प्रकारेच केली पाहिजे की ज्यामुळं आपलं जीवन खरोखर परमेश्वरामध्ये अक्षरशः लोकांना धक्के बसतील असं बदलायला पाहिजे. अशाच प्रार्थना आपण केल्या पाहिजेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जे शिकलं की विशेष शब्द वापरता यायला पाहिजेत. खरोखर त्या विशेष शब्दांना सिरियसली घ्या. दावीद त्याच्या स्तोत्रसंहितामध्ये त्याच त्या गोष्टी बोलून गेलेल्या नाहीये. किंवा गल्याथाला जेव्हा दावीद मारायला गेला तेव्हा गल्याथाला दावीद एकच गोष्ट परत सांगत नव्हता. 20व्या अध्यायामध्ये निर्गमन पुस्तकामध्ये ज्यावेळेस 15व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस मोशेने गीत लिहिलं परमेश्वरामध्ये हर्ष करण्यासाठी, त्या गीतामध्ये तुम्ही जर तपासलं, आपण जर का अभ्यास केला तर परत तेच ते शब्द मोशे बोलत गेला असं वचन सांगत नाही. तसंच आपल्याला आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा ही गोष्ट आणावं लागणार आहे. कोणती गोष्ट? विशेष शब्दांचा उपयोग. शताधिपती काय म्हणाला? माझं घर देवा तुझ्या पात्रतेचं नाही, तुझ्या लायकीचं नाही. मी तुझ्या पात्रतेचा माणूस नाहीये की तू माझ्यासारख्याच्या घरामध्ये यावं. माझी लायकी नाही देवा परमेश्वर तुझ्या समोर. तुझ्या एवढा मी पवित्र नाही परमेश्वरा. बरोबर. त्याने काय सांगितलं विशेष शब्द? तू आहेस तिथनं शब्द बोल, म्हणजे मला चाकर. पेत्र पण विशेष शब्द वापरायला शिकला होता. काय वापरा पेत्राने विशेष शब्द? प्रभूजी तुम्ही सांगता म्हणून, तू सांगतोस मी जाळे टाकायला तयार आहे. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनातल्या अडचणींसाठी सहज प्रार्थना करण्याच्या ऐवजी विशेष शब्दांचा उपयोग करूनच प्रार्थना करता यायला पाहिजे. तर आपण आपल्या जीवनात स्वर्गदूतांना, देवदूतांना आणि दिव्यदूतांना घेऊन येऊ शकतो. आपल्या जीवनात आपण त्यांना प्रवेश देऊ शकतो. आपल्या परवानगीशिवाय ते प्रवेश करत नाहीत आपल्या जीवनामध्ये, लक्षात घ्या. वचन सांगतं की देवाची परवानगी नव्हती, परमेश्वराची परवानगी नव्हती की योनाने तार्शिशला जावं. गॉड वॉज नॉट परमिटेड. परमेश्वराची परवानगी की योनाने तार्शिशला निघून जावं. म्हणून शेवटपर्यंत त्याला अडखळणं येत गेले. आपल्याला हेच समजून घेणं गरजेचं आहे. ज्या अर्थी अडखळणं येत असतात त्या अर्थी परमेश्वराची इच्छा आहे का हे कन्फर्म करण्याची वेळ आलेली असते. ज्या अर्थी अडखळणं थांबत नाहीये त्या अर्थी परमेश्वराची इच्छेने मी चालत आहे का हे तपासण्याची वेळ आलेली असते. प्रभू येशू कुठं अडखळत नाही, लक्षात घ्या. आपल्याला काय वाटतं? प्रभू येशू जीवनात अडखळण आलं. ते अडखळण नव्हतं. दॅट वॉज गॉड्स प्लॅन, विच की प्रभू येशूला धरलं जावं, प्रभू येशूला नेलं जावं. ज्यांचे माईक चालू आहे प्लीज माईक बंद करा. प्लीज माईक बंद करा. प्रभू येशूला धरून देण्यात आलं. असं ह्याचा अर्थ लोकांना असं वाटतो की प्रभू येशू जीवनामध्ये अडखळ नाही आले. तो परमेश्वराच्या इच्छेचा भाग होता. प्रभू येशूला धरलं जावं, त्याला ठेचलं जावं, त्याला मारलं जावं आणि परत त्याला परमेश्वर तिसऱ्या दिवशी उठवलं जावं. हा परमेश्वराच्या इच्छेचा भाग होता. अडखळ नव्हतं ते अडखळ नव्हतं यहूदाच्या जीवनामध्ये की त्याला पस्तावा झाला आणि तरीही त्याचे पैसे त्याने परत घेतले नाहीत. त्याचे पैसे परत घेऊन त्यांनी येशूला सोडलं. दॅट वॉज अडखळ. ते अडखळ नव्हतं हामानाच्या जीवनामध्ये. अडखळ कुठं होतं? हामानाच्या जीवनामध्ये की त्याने जे प्लॅन्स केले, जे योजना त्याने आखल्या, त्या योजना त्याच्या जीवनातनं निघायच्या ऐवजी उलट आणखी त्याच्याच गळ्याला फास दिल्यासारख्या
त्या योजना त्याच्या जीवनामध्ये आवडल्या गेल्या, त्याच्या गळ्यारूपी जीवनामध्ये ना आवडल्या गेल्या त्याच्या योजना. अडखळण लोटाच्या जीवनामध्ये होतं. काकासोबत जायला परमेश्वराने सांगितलेलं नव्हतं. वचन काय सांगतं? परमेश्वराने फक्त अब्राहमाला सांगितलं होतं. अब्राहम, त्याची चाकरं आणि त्याची पत्नी, संपला विषय. यांच्यापुरतं ते खरं तर होतं. पण लोट स्वतःहून त्याच्या गेला, त्याच्या मागामाग गेला. बघितलं त्या दिवशी 12व्या अध्यायातील 4 का 5 वचन आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. अडखळण आपण तेव्हा म्हणलं पाहिजे की जेव्हा कुठंच आत्म्याची फळं दिसत नाहीत. आत्म्याची फळं कुठंच दिसत नाहीत, त्याला अडखळण म्हणलं पाहिजे. जिथं जिथं अडखळण दिसतं तिथे तिथं आपण तपासलं पाहिजे की काय मी परमेश्वराच्या इच्छेने जात आहे का, वागत आहे का, चालत आहे का, माझ्या कृती परमेश्वराच्या इच्छेनुसार आहेत का. रिसेंटली मला परमेश्वराने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, मी प्रत्येकच माणसासोबत मोकळा होऊ शकत नाही. परमेश्वराने माझ्या घरामध्येच ही साक्ष करून, माझ्या घरामध्येच परमेश्वराने ही घटना घडवून मला समजावून सांगितलं, नातं जवळचं आहे म्हणून तू त्यांना जवळचे समजू शकत नाही. तुझं रिलेशन त्यांच्याशी जवळचं आहे म्हणून ते तुझ्याशी जवळच्यासारखं वागतीलच असं तू समजू शकत नाही. यू मस्ट हॅव टू नो फर्स्ट. तुला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे काय समोर असणारी माणसं आणि तू परमेश्वरामध्ये एका आत्म्याने चालवले जात आहात का. तुलाही पवित्र आत्मा चालवत आहे आणि त्यांनाही पवित्र आत्मा चालवत आहे, तर मात्र तू त्या लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. तर मात्र त्या लोकांशी तुझी विचार तू शेअर करू शकतो. मी लिटरली म्हणजे 2 तास जवळजवळ मी थोडंसं दुःखी झालो होतो की का अमुक व्यक्ती असं वागली माझ्यासोबत. इतकं आमचं नातं जवळचं असताना सुद्धा, कितीतरी जवळचं, म्हणजे त्याला खरंच म्हणतो मी, खूप जवळचं नातं असून सुद्धा त्या व्यक्तीने स्पष्ट माझ्या पत्नीला सांगितलं की ही गोष्ट मला पटली नाही, मला ही गोष्ट आवडली नाही, त्यांना सांगा. मी विचार केल्याच्या नंतर परमेश्वर मला समजावून सांगितलं, तुला समजायला पाहिजे की प्रत्येकच माणूस तुझ्याशी नात्यात जवळ आहे की नाही हे बघण्यापेक्षा प्रत्येक समोर असणारा मनुष्य पवित्र आत्म्याने चालवला जात आहे किंवा हे पहिल्यांदा बघ. वचन सांगतं दाविदाची वंशावळ वेगळी होती, योनाथानाची वंशावळ वेगळी. दाविदाचा बाप इशा होता, योनाथानाचा बाप शौल होता. तरी देखील दोघांचं इतकं चांगलं जमायचं की जसं काय दोघंजण सख्या भावापेक्षा काहीतरी जास्त आहेत. का जमायचं दोघांचं? कारण दोघंही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालायचे. हे समजून घेणं आपल्या प्रत्येकाला परमेश्वरामध्ये गरजेचं आहे की अडखळण जर का आले तर आपण तपासलं पाहिजे काय मी परमेश्वराच्या इच्छेनुसार खरोखर चालवत आहे का स्वतःला. काय मी परमेश्वराच्या इच्छेनुसार स्वतःला चालवत आहे का मला वाटेल तसं मी चालत आहे. हे समजणं खरंच गरजेचं आहे. कारण तेव्हाच माणूस पश्चाताप करतो, तेव्हाच परमेश्वर त्याच्या पश्चातापाची प्रार्थना स्वीकार करतो. त्यानंतरच माणूस जे काही मागेल मगच परमेश्वर त्याच्या प्रार्थना स्वीकार करतो. पश्चाताप न करता केलेल्या प्रार्थना परमेश्वर स्वीकार करत नाही. थोडक्यात पश्चाताप हा पहिल्यांदा गाडीच्या चावीसारखा आहे, कुठल्याही वाहनाच्या किल्लीसारखा, चावीसारखा आहे. ती चावी जोपर्यंत लावली जात नाही तोपर्यंत ते वाहन काम करत नाही, तोपर्यंत ते वाहन, ती गाडी काम करत नाही. वेन यू पुट दॅट की इनसाइड दॅट इग्निशन, त्या इग्निशनमध्ये जेव्हा आपण ती चावी लावतो तेव्हाच बॅटरीपर्यंत करंट वगैरे पाठवायला सुरुवात केला जातो. तोपर्यंत बॅटरीपर्यंत करंट पाठवला जात नसतो. कितीही स्टार्टर मारा, कितीही किक मारा, काही उपयोग. पश्चाताप ते काम करतो, पश्चाताप तेच काम करतो, पश्चातापाचा आत्मा तेच काम करतो. आपण पश्चाताप केला की लगेच परमेश्वर आपल्याला पश्चातापाची प्रार्थना स्वीकार करतो आणि मग त्यानंतर परमेश्वर आपल्या इतर सुद्धा प्रार्थना स्वीकार करतो. पण पश्चातापाची प्रार्थना खरोखर मनापासून असली पाहिजे, फक्त मुखातनं शब्द बाहेर पडून नाही. काही जण म्हणताना बिनधास्त म्हणतात, आम्ही रविवारी चर्चमध्ये साक्ष सांगायला नक्की येऊ, धडधडीत म्हणतात आणि परत अजून म्हणतात आमच्या जीवनामध्ये अडचण परत परत काय येतंय कोणास ठाऊक. अरे तुम्ही दिलेले शब्द पाळतच नाही ना परमेश्वरामध्ये. वचन सांगतं एकतर नवस करूच नको आणि जर करशील तर
फेडल्या वाचून राहू नको. माझ्या मते उद्देश 5 अध्याय 7 वचन आहे, नंतर वाचूया आपण. एक तर नवस माणसाने करूच नये, आणि जर केला तर तो फेडल्या वाचून राहू नये. बिनधास्तपणे लोक बोलतात की का परमेश्वरामध्ये आम्ही राहून सुद्धा, आम्ही दशांश स्तोत्र पण देऊ सुद्धा परमेश्वर आमच्या लाईफमध्ये काम करत नाहीये. त्याचं कारण हेच असतं की आपण शब्द देतो पण शब्द पाळत नाही. त्याचं नाव काय? इखाबोत. काय त्याचं नाव नेमकं? ईवरच काहीतरी नाव आहे. इफ्ता ना. त्याने शब्द दिला. इफ्ताने शब्द दिला. उद्देश 5:4 आणि त्याच्या अगोदर ठिकाणी आहे. इफ्ताने शब्द दिला आणि आपल्या मुलीला त्याने मरू दिलं. कारण त्याने परमेश्वराने नवस केलता. काय नवस केलता? मला विजय दे, माझ्या राजवाड्यात मी गेल्या जे काही मला पहिल्यांदा आढळेल त्याला मी तुझ्याकडं समर्पण करेल. समोर राजवाड्यामध्ये गेल्या पहिल्यांदा आली मुलगीच, त्याची सख्खी मुलगी, त्याच्या आवडती मुलगी त्याला आडवी आली. एक तर नवस करूच नाही, आणि जर केला तर फेडायला विलंब करू नये, उशीर करू नये. हे समजून घेणं आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आत्म्याच्याद्वारे चालवली जात असते. प्रत्येक गोष्टींमध्ये आत्म्याचा हात असतो. मग एक तर परमेश्वराचे स्वर्गदूत, देवदूत, दिव्यदूत यांचा, किंवा सैतानासोबत असणारे. मी सैतानाचे म्हणत नाही बरं का, सैतानासोबत असणारे, कारण ते सैतानाचे नाही आहेत, परमेश्वराचे होते ते पहिल्यांदा. आता ते सैतानासोबत आहेत फक्त. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की जीवनामधली एखादी अडचण जर सॉल्व्ह परमेश्वराकडून करून घ्यायची आहे, पहिल्यांदा त्या अडचणीचं कारण शोधलं पाहिजे आपण, की अमुक अडचण आमच्या जीवनामध्ये का आली. कारण कधी कधी आपल्याला वाटणारी अडचण नसते, आपल्याला पुढं घेऊन जाणारी परमेश्वराची योजना असते. लोकांना वाटलं, मोशेच्या आईला वाटलं माझं लेकरं तर जगतंय का नाही कोणास ठाऊक, म्हणून जा गं बाळा, त्याच्या मागं जरा जा, बघ त्याने कुठपर्यंत जातं, त्याचं काय होतं काय नाही होत. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, खरं तर त्याचं काय होतं ते पाहण्यासाठी तिने त्याला पाठवतं, वाचण्यासाठी पाठवलेलं नव्हतं. वाचण्याकरता पाठवलेलं नव्हतं. त्या पोटिफरच्या घरामध्ये असणाऱ्या लोकांना वाटलं संपलं, योसेफाचं आता काय होत नसते. कुठे गेला तो योसेफ? तुरुंगात गेला. बघा किती मोठं अडचण झालं. आणि काय करा आता? परमेश्वर 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 घ्या म्हणाला, परमेश्वर करा म्हणाला. लोकांना वाटलं मोशेच्या जीवनामध्ये अडचण आली, लोकांना वाटलं योसेफाच्या जीवनात पण अडचण आली. पहाटेच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला खुद्द परमेश्वराचा स्वर्गदूत, परमेश्वर नाही बरं का तसं नाही ते पण नंतर बघूया. कारण तिथे गेले परमेश्वराशी त्यांनी झुंज केली, परमेश्वराशी नाही, परमेश्वराच्या स्वर्गदूताशीच. कसं काय नंतर बघूया. भर पहाटेच्या वेळेला याकोबाने परमेश्वराच्या स्वर्गदूतासोबत झुंज केली. स्वर्गदूताने याकोब त्याला सोडत नाही हे पाहून त्याच्या कमरेचा, जांघेचा नाही, मराठी ट्रान्सलेशन चुकीचं आहे, त्याच्या कमरेचा एक स्नायू उखळवला. आणि त्या दिवसापासून याकोब लंगडा चालू लागला. आणि लोकांना काय वाटलं? संपलं, याकोब आता लंगडा झाला. इथून पुढं सुद्धा परमेश्वराने याकोबाला ते जीवन दिलं ज्या जीवनाबद्दल एसावाबद्दल तेव्हा काहीच गोष्टी सांगत नाही. योसेफ स्वतः त्याला परत घेऊन गेला. योसेफ हा समोर तो परत मरण प्राप्त करून घेतला. आनंदामध्ये मिळाला याकोब, दुःखामध्ये, त्रासामध्ये, कष्टामध्ये नाही, आनंदात त्याला म्हणावं. आपल्याला परमेश्वरामध्ये हे कळणं गरजेचं आहे. आपण जिला अडचण म्हणत असतो समजून घेऊ पहिल्यांदा. नेहमी इथून पुढे आपण सगळेजण काय खरोखर ती अडचण आहे का हे कळणं पहिल्यांदा गरजेचं आहे. कारण काही परिस्थितींना अडचणी नसतातच, आपल्याला परमेश्वरामध्ये पुढे येण्यासाठी देवाने त्या अवस्था येऊ दिलेल्या असतात. इयोबाची परमेश्वराला एक सवय सोडवायची होती. कोणती सवय? न जाणो माझ्या मुलाने काही पाप केले असेल तर. हे न जाणो ना, ह्याला आयुष्यात पूर्णपणे सोडून द्या. तुम्ही जे बोलाल तेच होईल. ॲज ही सेज इन हिज हार्ट सो इज ही. जसं तो आपल्या मनामध्ये बोलतो तसंच त्याच्या जीवनामध्ये घडतं. आय थिंक 23-17 ना नीतिसूत्र बहुतेक. लक्षात घ्या, या इयोबासारखं आपण न जाणो
कदाचित बहुतेक मध्ये राहायला नाही पाहिजे, कन्फर्म राहिलं पाहिजे आपण परमेश्वरामध्ये. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खात्री असली पाहिजे. ॲज ही थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. तो आपल्या मनामध्ये विचार करणाऱ्यासारखा आहे. आपण जर का म्हणत बसलो बहुतेक वाचत नसती, मरते वाटतं बहुतेक, तर 100% ती मरणारच. मला दोघी तिघींचा पर्सनली मेसेज होता, अमुक अमुक व्यक्ती आपल्यामधून निघून गेली. त्या दोघी तिघींना मी काहीही रिप्लाय नाही दिला, ना चांगला ना वाईट. मी काहीच रिप्लाय नाही दिला. मी फक्त शांत राहिलो आणि माझं मी परमेश्वरासमोर त्यांच्या समोर सुद्धा प्रार्थना केली, जेव्हा माझी इच्छा आहे अमुक व्यक्तीला वाचव. दुसऱ्या दिवशी आपल्यापैकी एका तिसऱ्या बहिणीकडनं मेसेज आला होता, निरोप आला होता, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली ती व्यक्ती वाचलेली आहे. समजून घ्या मला काय सांगायचं आहे. आपल्याला वाटत असतं की अडचण आहे, पण परमेश्वर त्या अवस्थेला आपल्याला आणखी पुढं घेऊन जाण्यासाठी उपयोग करत असतो. जसं काल मी तुम्हाला परमेश्वरामध्ये सांगितलं आणि आज तर खरोखर परमेश्वरासाठी धन्यवाद. तुमच्या घरातल्यांच्या फोटोज आणून तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरातल्यांच्या सध्या जीवनामध्ये काय चालू आहे आणि त्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे. थोडं वाईट पण वाटलं का गोष्टीचं. जवळ मी प्रत्येकाला सांगितलं होतं मी याबद्दल पर्सनली बोलेन. आपल्यापैकी 23 जण आहेत. 23 जणांपैकी फक्त एकाने मला रिप्लाय केला, सर तुम्ही सांगितलं होतं की पर्सनली बोलणार आहे. 23 जणांपैकी 22च्या 22 जण काय केले कोणास ठाऊक. पण ज्या एका व्यक्तीने मला रिप्लाय केला, तुम्ही म्हणला होता पर्सनली सांगणार आहे, लिटरली ती व्यक्ती आज आनंदाने शॉक आहे की त्या व्यक्तीच्या घरातल्यांबद्दल परमेश्वराने आज परत एकदा मला पर्सनली जे सांगायला मदत केली, कृपा पुरवली. त्या कृपेमधून परमेश्वराने जे काही सांगितलं ते ऐकून अमुक कुठेतरी व्यक्ती आपल्यापैकी आज खरोखर आनंदाने शॉक झाले. आनंदाने. हे कशामुळे होतं, कारण मी समजून घेतो मला काल परमेश्वराने दिलेलं कृपादान जरी त्याचा उल्लेख बायबलमध्ये कुठं नसेल तरी मला हे समजून घेणं गरजेचं आहे की तिथं एक वचन वापरलेलं परमेश्वरमध्ये, परमेश्वराच्या वचनात एक शब्द वापरलेला आहे, काही जणांना ज्ञानाचा आत्मा परमेश्वर देतो. मग प्रश्न आहे कोणतं ज्ञान. स्वर्गीय ज्ञान जे पुस्तकी अभ्यास केल्यामुळे मिळू शकत नाही. आत्मे ओळखण्याचं ज्ञान जे पुस्तकी अभ्यास केल्याने मिळू शकत नाही. प्रत्येकाला माझी विनंती आहे, आपण खरोखर आपल्या जीवनामध्ये आलेल्या अवस्थांना खरोखर जर का समजून घेतलं की ही अवस्था देवाने का पाठवली आहे. जर मला काल दुपारी त्या एका व्यक्तीशी बोलताना, आपल्यापैकी एका व्यक्तीशी बोलताना जर मला असं वाटलं असतं आता हिच्या बहिणीचा फोटो कसा मागायचा, काय वाटेल, काय विचार करेल. मी म्हणलं मला मागायला कोण सांगितलंय, परमेश्वराने. सांगणं माझं काम आहे का नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल काय नाही वाटणार तो माझा प्रश्न नाही. समोरच्या व्यक्तीला देऊ वाटलं तर देईल, नाही देऊ वाटलं नाही देणार. माझं काम काय. आम खाने को बोले सो है, आम खाने का काम करू. कोणत्या झाडाचे आणले, असलेच का आणले, तसलेच का आणले सांगायचं काम आपलं नाही. काय काम दिलंय, गप तुझं पोट भरण्यासाठी, तुझं मन भरण्यासाठी एवढ्या चांगल्या आंब्याला तुझ्यापर्यंत पोहोचवलंय, खायचं काम कर. काल त्यातला एक आंबा मी खाल्ला म्हणून परमेश्वराने मला खरोखर काल समजलं की परमेश्वर मला आणखी एक उत्पादन दिलं. जर मी काल विरोध केला असतं की एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीबद्दल कसं काय विचारायचं, माझी पत्नी पण सध्या माझ्यासोबत नाही, मी तर कामाच्या ठिकाणी आहे, काय अर्थ काढतील, कोण काय बोलेल, मी हा विचार करण्याच्याऐवजी फक्त एवढाच विचार केला काय हे परमेश्वराकडनं आहे की सैतानाकडनं आहे. मला समजलं माझ्या मनात परमेश्वराची शांती राज्य करत आहे, याचा अर्थ हे परमेश्वराकडनं आहे. माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं नव्हतं, चा अर्थ हे परमेश्वराकडनं आहे. माझ्या चेहऱ्यावर मनापासून असणारं एक हास्य होतं, चा अर्थ हे परमेश्वराकडनं आहे. समजून घ्या सगळं. जर मी परमेश्वरामध्ये विनंती करतो की परमेश्वरामध्ये आपल्या जीवनात आलेल्या अवस्था, मी अडचणी म्हणणार नाही, अवस्था आपल्याला कळणं गरजेचं आहे की का आलेल्या आहेत. योसेफाला कळलं होतं, मी आतापर्यंत भरपूरदा सांगितलंय, आजपर्यंत सांगेन. योसेफाला भरपूरदा कळलं होतं की नाही, ज्या अर्थी मी पोटिफरच्या घरात काम करत आहे म्हणूनच मला अडचणी यायला लागल्यात. त्याने काय पसंत केलं, तुरुंग तर तुरुंग, इथनं पहिला बाहेर पडा.
तुरुंगात गेल्या गेल्या लगेच परमेश्वराने तुरुंगाच्या अधिकाऱ्यावर योसेफाबद्दल कृपा घातली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने सगळा कामकाज योसेफाच्या हवाली करून टाकला. सगळा कामकाज तुरुंगातला योसेफाने बघायला सुरुवात केला. कोणाचं काय चाललंय, कोणाचं कसं कसं आहे, कोण व्यवस्थित आहे, कोण दुःखामध्ये आहे, त्याने बघायला चालू केलं. आणि असंच एक दिवशी लगेच सकाळ सकाळ फिरत आहे, पण त्याला काय दिसले? दोन उदास चेहरे त्याला दिसले. योसेफ जगे पे खुश, नाव आय एम बॅक. आता मी मैदानात परत आलेलो आहे, फॉर्ममध्ये मी आता परत आलो. आता फक्त हेलिकॉप्टर शॉट. समजून घ्या, योसेफ जर का देवा तुरुंगात कशा टाकलं, मला किती बेकार जेवण असतंय, थंड पाण्याने आंघोळ करायला लागते, दाढी करायला म्हणतं, काय क्रीम नाही, काय न्हावी नाही, कसा होता परमेश्वरा, झोपायला रात्रीचं मच्छर असते भयानक आसपास. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायच्या ऐवजी योसेफने विचार काय केला? मला एखाद्या देवाने का पाठवलंय? यासाठी पाठवलंय, जे कृपादान दिलंय त्या कृपादानाचा उपयोग कर. 2च वर्षात त्या तुरुंगात योसेफ बाहेर निघाला. मला असं म्हणायचं नाही 2 वर्ष लहान कालावधी असतो. मला म्हणायचं काय ते समजून घ्या. ज्यावेळेस योसेफाने परमेश्वराने त्याला दिलेली कृपा, परमेश्वराने त्याला दिलेली त्या कृपेचा जेव्हा त्याने उपयोग सुरुवात केला, तेव्हा परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. हेच आपल्या सगळ्या परमेश्वरामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात एखादी अवस्था येते, ती देवाला माहीत असतं की तिच्यावर आपण त्या अवस्थेला तुडवून म्हणा, तिच्यावर मात करून म्हणा, आपण त्या अवस्थेला पायाखाली घेऊन उभारू शकतो. हे देवाला माहीत असतं. इव्हन वचन पण आहे, तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडं तुमच्यावर परीक्षा उतरणार नाही. तर त्या समस्येतनं, त्या अडचणीच्या परिस्थितीमधनं तो तुम्हाला निभावण्याचा उपाय सुद्धा करून देईल, असं वचन परमेश्वरामध्ये ठिकाणी नवीन करारात. 4 गावाला सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे, आपल्या जीवनात येणारी प्रत्येकच परिस्थिती परमेश्वराच्या इच्छेमुळंच येत असते, परमेश्वराच्या इच्छेशिवाय येतच नसते. परवा दिवशी संदेश संपवत असताना मी एक उदाहरण भरपूर सांगितलं. ते उदाहरण आज सुद्धा इथून माझ्या तर लागू होत आहे. कोणतं उदाहरण? योनाला समजलं माशाच्या पोटात टाकलं कोणी? परमेश्वराने. मग माशाच्या पोटातून माशाला मला ओक म्हणून आज्ञा सुद्धा कोण करू शकतो? परमेश्वरच आज्ञा करू शकतो. वचन तेच सांगतं परमेश्वराचं. मासा समुद्र किनाऱ्यापर्यंत गेला. लक्षात घ्या, ज्या अर्थी तो मासा योनाला गिळला त्या अर्थी तो काही लहान मासा नव्हता. आणि शक्यतो मासे किनाऱ्यापर्यंत येणं रिस्की असतं. जास्त वेळ ते मासे किनाऱ्यावर होऊ शकत नाहीत. परत त्यांना आत जायला लाट येते न येते. तो मासा किनाऱ्यापर्यंत आला. चा अर्थ याच्यामध्ये खरोखर दैवी ताकद परमेश्वराची होती, म्हणून तो किनाऱ्यापर्यंत आला. आपल्या प्रत्येकाला परमेश्वरामध्ये आजपासून समजून घ्यायचं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मिक जग इन्व्हॉल्ड असतं. प्रत्येकच गोष्ट, कोणतीही गोष्ट आत्मिक जगातल्या हालचालीशिवाय घडतच नाहीत. कोणत्याही गोष्टी आत्मिक जगातल्या हालचालीशिवाय घडतच नाहीत. आपल्याला वाटतं एखादी गोष्ट सहज घडली, नाही, सहज घडत नसतं. मी 3 BHK मागितलं म्हणून मला 3 BHKच मिळालं. ॲक्च्युली मोर दॅन 3 BHK मिळालं. जर मागच्या वर्षी मी प्रार्थना करताना परमेश्वरामध्ये एरिया वाईज मागितलं असतं, तर आज आणि या वेळेला मला एरिया वाईज परमेश्वरापुढचं नेलं असतं. ख्रिस्त येशूच्या नावात आज आपल्या सगळ्यांसमोर, इव्हन ऑनलाईन सुद्धा मी ओपनली भविष्याने करत आहे. परमेश्वर खरोखर ह्या वर्षी माझ्या परिवारासह जे माझ्यासोबत मनापासून आहेत, अंतकरणापासून आहेत, माझा सन्मान परमेश्वरामध्ये, परमेश्वराचा सेवक संदेष्टा म्हणून जे मनापासून करतात, त्या सगळ्यांसह परमेश्वराच्या महिमेसाठी सोलापुरातला गांधीनगर हा जो एरिया आहे, त्या एरियाच्या आजूबाजूला, त्या एरियापासून ते खोडगी नाका, खोडगी रोड, आसरा चौक, या सरळ पट्ट्यावर, यल आकाराच्या पट्ट्यावर परमेश्वर मला एक सुंदर घर देणार आहे. या यल आकाराच्या पट्ट्यावर सोलापूरमधल्या परमेश्वर मला एक सुंदर घर देणार आहे. 2 BHK, खूप सुंदर घर, खरोखर सुंदर घर. आणि मी जास्त करून परमेश्वरमध्ये हाच शब्द त्यासाठी मागवत आहे, खरोखर सुंदर. आतून बाहेरून आजूबाजूची शेजारी, संपूर्ण एरियामधलं सोसायटीतलं वातावरण, संपूर्ण सगळं काही सुंदर असलेलं मला परमेश्वर हे घर, माझी इच्छा पूर्ण करण्याकरता मला परमेश्वर यावर्षी दिलेलं आहे. येशूच्या नावात आमेन. असं पर्टिक्युलर बना. आपण असं परमेश्वरामध्ये पर्टिक्युलर बनलं पाहिजे. पर्टिक्युलर काय? विशिष्ट. आपण असं विशिष्ट बनलं पाहिजे. दावीद
विशिष्टपणे टार्गेट केला. गल्यातच फक्त डोकं, गल्यातच फक्त डोकंच. जर त्याने लंगडं कर म्हणलं असं परमेश्वरला, देवाने फक्त त्याला लंगडं केलं असतं. देवाला जर तू म्हणला असता, देवा याला फक्त आमच्या हवाली कर, आम्ही याला बांधून ठेवतो, कायमचं पर्यटक लोकांना दाखवून द्यायला की बघा तुमच्या लोकांना आम्ही कसं करतो अवस्था, आम्ही याला चुन चुनकी मारेंगे असं आम्ही करतो म्हणलं असता, तर देवाने तेही करू दिलं असतं. त्याने जे बोललं तेच परमेश्वराने करवलं, फक्त त्याच्या डोक्याच्या मागं तो गेला. आजच तुझं मुंडकं आकाशातल्या पाखरांना मी खाऊ घालेन. तेवढंच परमेश्वराने बरोबर त्या जीवनामध्ये कार्य केलं. परमेश्वराने तेवढंच बरोबर त्या जीवनामध्ये कार्य केलं. ती म्हणत होती की माझ्या प्रभूच्या वस्त्रांना मी शिवले तर माझा रोग बरा होईल, आणि जागेवर तिचा रोग बरा झाला. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की आपल्या जीवनातल्या प्रत्येक हालचालींना बदलण्यामागं आपले शब्द कामाला येतात, आपल्या शब्दांच्या द्वारे कार्य घडत असतं. म्हणून मी आतापर्यंत कित्येक वेळा संदेश परत शिकवलाय की आपण काय बोलतो ते महत्त्वाचं असतं. इव्हन विचारात सुद्धा आपण काय बोलतो. रे बाप यार, ह्या माणसाचा पगार जर मला असला असता ना, कधीही दुसऱ्याच्या पगारावर, दुसऱ्याच्या कुठल्याच गोष्टीवर आपण आपल्या विचारांना वळवत बसायचं नाही, कधीच नाही. ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे आहे, परमेश्वर धन्यवाद, हा स्वभाव आपण ठेवला पाहिजे. ते माझ्याकडे का नाही, माझ्याकडे असतं तर मी काय केलं असतं, जे आहे त्यातनं करून दाखव, जे नाही त्याची अपेक्षा करू नको. तुझ्याकडे आत्ता सध्याला जे आहे त्याच्यातून तू परमेश्वराचा महिमा करून दाखव, परमेश्वर म्हणजे तुला त्यामध्ये आणखी वाढ करून देईल. कारण वचन काय सांगतं, ज्याच्याकडं आहे त्याला आणखी दिलं जाईल, आणि ज्याच्याकडं नाही त्याला जे वाटतं ना त्याच्याकडे आहे म्हणून ते सुद्धा काढून घेतलं जाईल. समजून घेणं आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे की आपल्या जीवनातल्या अडचणी, आपल्या जीवनातल्या वाईट अवस्था त्या फक्त आपल्या वाईटासाठी येत नसतात आपल्या जीवनामध्ये. योसेफ समजून घेतला म्हणून त्याला तुरुंगातनं परमेश्वराचा महिमा दाखवता आला. त्या प्याले बर्दाराच्या आणि कोणतो अटारी त्या राजाचं फारोचं स्वयंपाक करून आला, त्या दोघांनी स्वप्नाचा अर्थ सांगताना परमेश्वराचा महिमा प्रगट करता आला. सगळेजण आपण परमेश्वराला समजून घेऊया की आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांना बदलण्यासाठी परमेश्वराचे आत्मे काम करतात. परमेश्वराचे आत्मे काम करतात. प्रभू येशू थकला, प्रभू येशू व्याकुळ झाला, प्रभू येशू आत्म्यामध्ये विफळ सुद्धा झाला, असं वचन आहे परमेश्वराचं. लगेच आकाशातून परमेश्वराने, स्वर्गातून परमेश्वराने स्वर्गदूत पाठवले, आणि त्या स्वर्गदूतांनी त्याला थोडीशी, ॲक्च्युली थोडीशी म्हणता येत नाही, त्या स्वर्गदूतांनी त्याला शक्ती दिली. किती आपल्याला माहित नाही, पण पुरवली. हेच आपल्याला सुद्धा सगळ्यांना लागू आहे. आपल्याला जे पाहिजे आहे ते परमेश्वर पुरवायला तयार आहे. बस आपलं कर्तव्य एकच, तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर तू संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण विचाराने, संपूर्णने प्रीती, त्याच्या व्यतिरिक्त तुला अन्य देव नसावेत. जसे आपल्यावर तसे आपल्या, बस ह्याच आज्ञाचं पालन आपण करत राहायचं. आपल्या इच्छा, गरजा पूर्ण करण्याचं काम परमेश्वर करत राहतो. आत्म्यांना परमेश्वर आपल्यासाठी पाठवतो. स्वर्गदूत, दिव्यदूत, देवदूत आपल्याला तपासण्यासाठी कधीतरी हळूच अधूनमधून अशुद्धात्मा सुद्धा पाठवतो. काय तपासायला? काय आता माझ्यामध्ये राहत असताना, माझ्या आज्ञांचं पालन करायला याने सुरुवात केलेली असताना, काय परत हा मागच्या जीवनाकडे वळायचा प्रयत्न करतो का? काय परत हा मागच्या जीवनातला चुका करायचा प्रयत्न तपासतो सुद्धा परमेश्वर. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो, जीवनातल्या अवस्थांना फक्त वाईट अवस्था म्हणून बघू नका, किंवा फक्त चांगल्या अवस्थांना चांगल्या अवस्था म्हणून बघू नका. परमेश्वर कधी कधी चांगल्या अवस्था सुद्धा यासाठी देतो की त्या चांगल्या अवस्थेतनं सुद्धा आपण वेळ काढतो का, देवाला धन्यवाद द्यायला. कारण लोकांना परमेश्वराने बघितलेलं आहे, चांगलं जर का परमेश्वराने जीवन केलं, लोक कितीतरी दिवस परमेश्वराची आठवण करत नाहीत. तीच परमेश्वराची आठवण त्यांनी करावी म्हणून परमेश्वर मग परत त्या चांगल्या दिवसामध्ये हळूच थोडंसं एखादा धक्का देत असतो की त्याला परमेश्वराची आठवण व्हावी. सर्वांना माझी विनंती आहे, आत्मिक जीवन हे पहिल्यांदा आहे, लक्षात घ्या. शारीरिक जीवन दुय्यम आहे, द्वितीय दुसऱ्या क्रमांकावर आहे.
म्हणून आपल्याला पहिल्यांदा आत्म्यानेच चालणं गरजेचं आहे. त्यासाठी देवाने सांगितलं आत्म्याने चाला. देहाच्या इच्छा पूर्ण करायला तुम्ही जाणारच नाही. प्रत्येकाला माझी विनंती परमेश्वरामध्ये आत्म्याने आपण चाललं पाहिजे. शेवटचा मुद्दा, आत्म्याने चालणं म्हणजे काय? आत्म्याने चालणं म्हणजे काय? परमेश्वर आपल्याला जे मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनाने चालणं म्हणजे आत्म्याने चालणं. परमेश्वराच्या वचनानुसार चालणं म्हणजे आत्म्याने चालणं. ह्या दोन गोष्टी म्हणजे आत्म्याने चालणं. पहिला मुद्दा, परमेश्वर जे आपल्याला मार्गदर्शन पुरवतो त्या मार्गदर्शनाने चालणं म्हणजे आत्म्याने चालणं. दुसरा मुद्दा, ज्या आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत बायबलमध्ये त्या आज्ञानुसार म्हणजे आत्म्याने चालणं. म्हणून मी सांगत असतो, परमेश्वर माझ्या अगोदर कित्येक वर्षांची सांगत आहे बायबल तोंडपाठ पाहिजे आपल्याला. तोंडपाठ म्हणण्यापेक्षा आपल्या लक्षात पाहिजे बायबल. बघा, मी तुम्हाला सांगत असतो असं एक वचन आहे. भले ते मला माहीत नसतं की यहोदाचं पत्र पहिला अध्याय 9 वचन ते आहे, पण मी सांगतो तुम्हाला ते वचन आहे. बरोबर? काय सांगतं वचन? वाच. यहोदाचं पुस्तक पहिला अध्याय 9 वचन. यहोदाचं पत्र पहिला अध्याय वचन क्रमांक 9. काय सांगतं? आद्य देवदूत मिकाएल. बरोबर. मिखाएल आणि सैतान मोशेचं शरीर शोधायला गेले. हे मी सांगितलं. भले मला हे माहीत नव्हतं की ते कुठं आहे, पण माहीत असणं महत्त्वाचं आहे. अध्यायासहित, पुस्तकासहित, वचनासहित माहीत असणं ते महत्त्वाचं नाही, माहीत असणं महत्त्वाचं आहे. कळलं का नाही कळलं? बिर्याणी चांगली बनणं महत्त्वाचं आहे. समजलं? बिर्याणी चांगली बनणं महत्त्वाचं आहे. भले त्यातल्या एखाद्या दुसऱ्या मसाल्याचं नाव तुला माहीत नसेल तर चालू शकतं, काही अडचण नाही. सेम तसं परमेश्वरामध्ये आपल्या जीवनात परमेश्वर येणं महत्त्वाचं आहे. परमेश्वर आपल्या सोबत राहणं महत्त्वाचं आहे आणि परमेश्वर आपलं जीवन सुंदर करत राहणं महत्त्वाचं आहे. मग त्या दरम्यान एखाद्या पुस्तकातलं कितवं वचन आहे, कितवा अध्याय आहे, भले हे जरी माहीत नसेल तरी अडचण काय नाही. ह्याचा अर्थ मी तुम्हाला पळवाट सांगत आहे असं नाही की अध्याय लक्षात ठेवू नका, पुस्तक लक्षात ठेवू नका असं मी म्हणत नाही. उद्देश समजून घ्या, हेतू समजून घ्या. हेतू काय आहे सांगायचा की वचन माहीत पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला आत्म्याने चालता येतं. वचन परमेश्वराचं माहीत पाहिजे म्हणजे आपल्याला आत्म्याने चालता येतं. प्रत्येकाला म्हणजे परमेश्वरामध्ये विनंती आहे, आज्ञापालन आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार चालणं आपल्याला परमेश्वरामध्ये विशेष करून आत्म्याने चालायला मदत करतं. परमेश्वराचं आज्ञापालन, परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार चालणं आपल्याला आत्म्याने चालण्यासाठी सहाय्य करतं. प्रत्येकाला विनंती करतो मी, असंच आपण इथे पुढं चालायचं, कारण ॲक्च्युली सगळं जग आत्म्याच्या द्वारे चालवलं जातं. फ्रॉम जेनेसिस टिल रिव्हेलेशन, उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत आपण उघडपणे बघू शकतो की आत्म्यांची इन्व्हॉल्वमेंट सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, सर्व ठिकाणी. म्हणून आपण आत्म्याने चालू प्रार्थना करूया. परमेश्वर